Namaskar. Next example is find the acute angle theta satisfying the equation 4 sin square theta minus 2 into root 3 plus 1 sin theta plus root 3 is equal to 0. सो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं की त्याची रूट्स मिळतात. जनरली ते एक्समध्ये असतं तर एक्सच्या व्हॅल्यूज मिळतात. इथे हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन साइन थीटामध्ये, त्यामुळे साइन थीटाच्या व्हॅल्यूज मिळतील. फायनली आपल्याला थीटाच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. एकदा साइन थीटा मिळाला की थीटा आपल्याला फाइंड आउट करता येईल. सो फायनली थीटा काढायचे, त्यासाठी साइन थीटाच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत, म्हणजेच रूट्स काढायचे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची. सो ती अल्फा बीटा रूट्स कशी काढायची, त्याचा काय फॉर्म्युला आहे आपल्याला माहिती आहे. तर मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट स्कूलला झालेला आहे. सो बी स्क्वेअर मायनस 4ac आधी आपण फाइंड आउट करून घेऊ. एबीसी म्हणजे काय असतात, कोएफिशियंट असतात ना. ए हा दिस इज बी अँड दिस इज सी. सो या एबीसीने आपण त्याची रूट्स फाइंड आउट करू शकतो. सो सोल्युशनमध्ये दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन वेअर a is equal to 4, b is equal to minus 2 into bracket root 3 plus 1 and c is equal to plus root 3. Therefore b square minus 4ac काढून घेऊया, नंतर त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. सो जे एक्सप्रेशन येईल ते अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करायचं की स्क्वेअर रूट काढणं त्याचं इझी होईल. सो b square minus 4ac means minus 2 into bracket root 3 plus 1 bracket square b square minus 4a and c. So which is equal to minus 2 चा square means 4 into याचा bracket square root 3 plus 1 bracket square minus 16 root 3. सो आपण काहीतरी कॉमन घेऊया, कारण 4 कॉमन जर घेतला तर 4 चं स्क्वेअर रूट काढणं इझी आहे. अनकॉमन टर्म मध्ये पण अशा पद्धतीने अरेंज करायची की कशाचं तरी स्क्वेअर येईल. त्यामुळे आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये स्क्वेअर रूट काढणं त्याचं इझी होईल. असंच नुसतं सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह केलं तर ते असं कॉम्प्लिकेटेड प्लस ऑर मायनस मध्ये रूट 3 च्या येईल आणि मग त्याचं स्क्वेअर रूट काढणं, कारण नेक्स्ट स्टेपला स्क्वेअर रूट लागणार आहे आपल्याला. सो ते स्क्वेअर रूट त्याचं काढणं तिथे पॉसिबल होणार नाही. सो आपण इथे आता 4 कॉमन घेतले तर अनकॉमन टर्म्स काय राहणार आहे, रूट 3 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे काय राहणार आहे 4 रूट 3. सो आतल्या टर्म्स अशा थोड्याशा अरेंज करूया की कोणाचा तरी तो स्क्वेअर येईल, म्हणजे मग आपल्याला स्क्वेअर रूट इझी होईल. कारण 4 चं स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला 2, नेक्स्ट स्टेपला स्क्वेअर रूट असणार आहे ना, म्हणून 4 इंटू ब्रॅकेट. ह्याचा ब्रॅकेट आधी एक्सपांड करून घेऊया आणि मग ऍडजस्ट करूया टर्म्स. सो रूट 3 प्लस 2 रूट 3, आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 4 रूट 3. कुठल्या तरी ब्रॅकेटचा स्क्वेअर आला तर बरोबर. 4 इंटू रूट 3 सॉरी रूट 3 चा स्क्वेअर मीन्स किती येणार 3 प्लस 1 इथे राहू दे असं प्लस 1 आणि 2 आणि मायनस 4 मीन्स काय येणार मायनस 2 रूट 3. सो काय टर्म्स राहिले आहेत 3 मायनस 2 रूट 3 प्लस 1. आता इथे 3 प्लस 1 4 करून तसा काही फायदा होणार नाही, कारण 4 मायनस 2 रूट 3 ची कॉम्प्लिकेटेड टर्म येईल, त्याचं स्क्वेअर रूट जरा आपल्याला जमणार नाही. म्हणून इथे थोडंसं आपण असंच ठेवूया. मग ही जी टर्म आहे ती कशाचा स्क्वेअर आहे का चेक करूया. तर रूट 3 मायनस 1 केलं, कारण हे दिसतंय इथे 2 रूट 3 आहे, म्हणजे हे साधारण रूट 3 मायनस 1 चा स्क्वेअर असेल. त्याचा स्क्वेअर काय येणार आहे रूट 3 चा स्क्वेअर 3 मायनस 2 रूट 3 प्लस 1. सो हे बरोबर ऍडजस्ट होतोय रूट 3 मायनस ब्रॅकेट, कारण ही जी मधली टर्म आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की या कुठल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि तो फक्त एकदा क्रॉस चेक करायचा की तो तसाच आहे. सो या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण ही टर्म अशी लिहूया 4 इंटू रूट 3 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू मिळाली. त्याचा आपल्याला पुढे स्क्वेअर रूट घ्यायचं. सो लिहून घेऊया इथे therefore b square minus 4ac is equal to काय मिळालं आपल्याला 4 into bracket root 3 minus 1 bracket square. डायरेक्ट नुसतं सिम्प्लिफाय करत गेला असतात तर पुढे कॉम्प्लिकेटेड झालं असतं, म्हणून थोडं आपण इथे ऍडजस्टमेंट करून घेऊ. आता आपल्याला स्क्वेअर रूट लागतं. सो स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू स्क्वेअर रूट ह्याचं 2 आलं आणि याचं स्क्वेअर रूट काय आलं रूट 3 मायनस 1. हे सिम्पल झालं. आता आपण अल्फा बीटा काढतो तसं साइन थिटाचे दोन व्हॅल्यूज येणार आहेत. therefore sin theta x म्हणतो ना, x च्या इथे काय इथे sin theta आहे सगळीकडे, म्हणून sin theta इज इक्वल टू दोन व्हॅल्यूज असतात मायनस b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता याच्यात सगळे आपण व्हॅल्यूज इनपुट करूया. सो विच इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू ऑलरेडी मायनस आहे, सो मायनस मायनस प्लस झालं. सो 2 इंटू ब्रॅकेट रूट 3 प्लस 1 एक प्लस घ्यायची एक मायनस घ्यायची, तो साइन थिटाची एक आपण प्लस व्हॅल्यू घेऊया प्लस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर ची आपण इथे व्हॅल्यू काढून घ्यायची किती आहे 2 रूट 3 2 इंटू ब्रॅकेट
√3 मायनस 1 अपॉन 2 इंटू ए मीन्स 2 इंटू 4. एक व्हॅल्यू काढूया प्लस देऊन आणि दुसरी व्हॅल्यू काढायची मायनस. आपण आता इथे ती काढून घेऊ प्लसची व्हॅल्यू. सो विच इज इक्वल टू प्लस साठी आता हा ब्रॅकेट थोडा ओपन करायला लागेल. 2√3 प्लस 2 2√3 प्लस 2 प्लस 2√3 मायनस 2 अपॉन 2 इंटू 4. तर काय काय कॅन्सल झालं. 2 कॅन्सल झाले. 2 प्लस 2 4√3 अपॉन 2 इंटू 4. हे तसंच ठेवलं मी कारण कॅन्सल होणार आहे. 4 कॅन्सल झाले. सो एक व्हॅल्यू आली √3/2. सो साइन थिटाची एक व्हॅल्यू आली. साइन थिटा इज इक्वल टू √3/2. त्याच्यानं थिटा नंतर काढायचंय पण ही एक व्हॅल्यू आली. आपल्याला अल्फा बीटा दोन मिळतात ना, दुसरी काढायला लागेल. आपण आता काय केलं, हा प्लस इथे यूज करून एक साइन थिटाची व्हॅल्यू काढली. सेम मायनस यूज करून आपण सेकंड व्हॅल्यू काढू. d² मायनस 1 2 इंटू काय आली ती व्हॅल्यू याची 2 इंटू √3 मायनस 1. सो साइन थिटाची नेक्स्ट व्हॅल्यू काढू. साइन थिटा इज इक्वल टू मायनस बी हे तसंच 2 इंटू ब्रॅकेट √3 प्लस 1 प्लस और मायनस बदला तर मायनस चूज करायचं. मायनस 2 इंटू ब्रॅकेट √3 मायनस 1 अपॉन 2a मीन्स 2 इंटू 4. हे सिम्प्लिफाय केलं की साइन थिटाची दुसरी व्हॅल्यू मिळेल. So which is equal to 2√3 plus 2 minus 2√3 minus minus plus 2 upon 2 into 4 which is equal to. आता काय काय कॅन्सल होतं, हे कॅन्सल झालं. 2 plus 2 4 upon 2 into 4 means काय आलं 1/2. सो साइन थिटाची दुसरी व्हॅल्यू मिळाली 1/2. x च्या व्हॅल्यूज काढतो ना, प्लस एकदा घेऊन एकदा मायनस घेऊन. ज्या x च्या प्लेसला काय इथे साइन आहे त्यामुळे साइन थिटाच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता या सगळ्या व्हॅल्यूज दोन आलेल्या आहेत त्यावरून काय काढायचे, फक्त थिटा काढायचा. ते सिंपल आहे कारण आतापर्यंत तो चार्ट पार्ट झाला असेल व्हॅल्यूजचा. तर पण आता लिहूया इथे साइन थिटा. एक साइन थिटाची व्हॅल्यू काय मिळाली √3 अपॉन 2 दॅट इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू काय मिळणार इथे 60. √3/2 कोणाची व्हॅल्यू असते 60 ची व्हॅल्यू. अँड साइन थिटा दुसरी व्हॅल्यू काय आहे इज इक्वल टू 1/2 आहे. मग ही कोणाची असते देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय मिळालं 30 डिग्री. सो थीटा हे ॲक्यूट अँगल लेस दॅन 90 आहेत ना, ते आलेत दोन्ही. एक ॲक्यूट अँगल असेल 60 डिग्री आणि दुसरा असेल 30 डिग्री कारण एक व्हॅल्यू ही आली साइन थिटाची आणि एक व्हॅल्यू ही आली. सो फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून हे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केले.